आज अमेरिका म्हणते की इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम डिस्ट्रॉय करा. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच अमेरिका होतं ज्याने इराणला न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी दिली होती 70 वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. डिसेंबर 8, 1953 मध्ये UN जनरल असेंब्लीमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट आयझनहॉवर यांनी एक ऐतिहासिक स्पीच दिलं, ॲटम्स फॉर पीस. ते म्हणाले की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फक्त बॉम्बसाठी नाही आहे, तर वीज निर्मितीसाठी देखील वापरू शकतो. जगातल्या मित्र देशांना आम्ही न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी देऊ. इराण त्यावेळी अमेरिकेच्या जवळचा मित्र होता. 1957 साली अमेरिका इराण न्यूक्लिअर ॲग्रीमेंट झालं. अमेरिकेने इराणला रिसर्च रिॲक्टर दिला, न्यूक्लिअर फ्युएल दिलं, सायंटिस्ट ट्रेन केले. 1974 पर्यंत निक्सनने एक्सपर्ट्स पाठवले. तो पण इराणचा न्यूक्लिअर रिॲक्टर बांधला, म्हणजे इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम अमेरिकेने बांधला. पण 1979ला इराणियन रिव्होल्यूशन झालं, शहा गेला, आयातुल्ला आला. अमेरिका इराणचा दुश्मन झाला, पण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी तशीच राहिली आणि त्याच टेक्नॉलॉजीने इराणला न्यूक्लिअर वेपन्स बनवायला भाग पडलं. आज ट्रम्प म्हणतो की इराणचं युरेनियम डिस्ट्रॉय करा, पण हेच युरेनियम, हीच टेक्नॉलॉजी, हेच सगळं नॉलेज अमेरिकेने दिलं आहे ॲटम्स फॉर पीस या नावाखाली. ज्याने जग शांत करायचं होतं त्यानेच आज युद्ध घडवलं आहे. इतिहासातील सर्वात मोठी आयनी असावी ही. आज अमेरिका त्याच बॉम्बवर बसला आहे जो त्यांनीच पेटवला होता. आता जगात काय चाललंय.